कक्ष असं सुंदर नीट देवबरा गुरुवालेनु यमालोनी केंद्रांना आणि सावंतवाडी जिमखान्याच्या केंद्रांना सगळ्यांका हात जोडून नमस्कार असा तब्बल 4 षटकांचा सामना असत आणि 4 गोलंदाज अनिवार्य 2 बल्लाढ्य संघांदरम्यान सामना रंगता प्रत्येक स्पोर्ट्स विरुद्ध कोलगाव या दोन्ही बल्लाढ्य संघांदरम्यान प्रथम गोलंदाजी मार्गवर्ती प्रत्येक स्पोर्ट्स संघ तर सज्ज गोलंदाजी मार्गवर संदेश डाकोर वैयक्तिक पहिला संघातर्फ पहिला षटक पहिलो चेंडू सुंदर फटका मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक जाईपर्यंत परतीची फेक करेपर्यंत चेंडू सीमारेखा पार चौकार पहिल्या चेंडू दरम्यान एक खणखणीत चौकार आणि संघाचा श्री गणेशा प्रयत्न रिवर्स फटको खेळण्याचा होतो प्रयत्न पंचांचा इशारा होईल चेंडू पोलँडो आणि चेंडू कुवांडो निर्धाव चेंडूची गणना ही मात्र मैदानाच्या दिशेने झाली खेळ समाप्त झालो 2 चेंडूंचो संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 4 धावा धावफलकावरती स्ट्राइक एंडला प्रत्येक सज्ज या दरम्यान तो फटको बसलो कारांजो उडालो क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो पहिला कलाम लागला अण्णा नायकाच्या भाषेत प्रतिज्ञेचा जो कर्णधार विनंती असत एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवा प्रतीक सावंत विनंती असत एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवा संघाची धावसंख्या धावफलकार 4 धावा खेळ समाप्त 3 चेंडूंचो संदेश ठाकूर गोलंदाजी मार्गवर सज्ज 14 चेंडू घेऊन या दरम्यान हलक्या ताण खेळण्याचा प्रयत्न होतो विकेट कीपर मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर गणलो गेलो संघाची धावसंख्या धावफलकार 4 धावा खेळ समाप्त झालो 4 चेंडूंचो एक गडी बाद 4 धावा धावफलकावरती कोलगाव संघाची धावसंख्या 2 चेंडूंचो खेळ बाकी या दरम्यान सुंदर चेंडू आणि पैजो कोणतोही संपर्क होईना नाही निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर गणलो गेलो संघाची धावसंख्या 4 धावा खेळ समाप्त झालो तो 5 चेंडूंचो खेळ बाकी तो एका चेंडूचो पहिल्या षटकातील सांगता करणारो चेंडू एका चेंडूचो खेळ बाकी या दरम्यान पुढे सरसा मारण्याचा तो प्रयत्न रॉबिन याचो प्रयत्न रवलो चेंडू गेलो डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा एका षटकातून खेळ झालो समाप्त संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 5 धावा धावफलकावरती 4 षटकांचा सामना आणि 4 गोलंदाज अनिवार्य या स्पर्धेदरम्यानच्या आजच्या दुसऱ्या दिवसातील या दुपारच्या 17 दरम्यानच्या या सामना दरम्यान डीजे
धावफलकावरती 5 धावा, एका षटकाचा खेळ झाला समाप्त। पहिल्या षटकादरम्यान 5 धावा खर्च करणारी गोलंदाजी। पहिलो चेंडू, सुंदर चेंडू, पहिलो चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडूची गणना ही मात्र मैदानाच्या दिशेने झाली। निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर गणलो गेलो। संघाची धाव संख्या ती फक्त 5 धावा धावफलकावरती। यावेळी सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक मेगा स्क्रीनवर दिसून येलो। एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजांदरम्यान। एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती 6 धावा, अर्धा डझन धावा धावफलकावर। खेळ समाप्त होता तो 2 चेंडूंचो दुसरा षटक या प्रगतीपथावर। स्ट्रायकिंग एंडला निखिल कांबळे यावेळी सज्ज कोलगाव संघाकडून, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला रॉबिन ही जोडगोळी मैदानाच्या दिशेने कोलगाव संघाकडून। या दरम्यान आडिया पेटना फिरायचा चेंडू आणि पोईचो काही संपर्क होईना नाही। निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर गणलो गेलो। संघाची धाव संख्या धावफलकावरती यावे फक्त 6 धावा धावफलकावरती। दुसरा षटक या प्रगतीपथावर दुसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू, 3 चेंडूंचा खेळ बाकी। या दरम्यानचो चेंडू, पंचांचो इशारा होईल। पंच हे शाहरुख खानच्या पोज मध्ये अतिरिक्त धावेचे कोण दर्शवतात। अतिरिक्त धावेचं वर्णन मी मगापासून करत दिलंय। बघता भजे मागता वडे, समुद्र मासू आणि तडीग मॉल एक अतिरिक्त धाव। अतिरिक्त धावेनिशी संघाची धाव संख्या 7 धावा धावफलकावर। या दरम्यानचो सुंदर फटको, ताकदीचो वापर, कारंजो उडालो, फटको फसलो, क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो आणि स्ट्राइक एंडला सज्ज। सँडी गोंडेकर संघाची धाव संख्या 7 धावा। बऱ्याच लीग मध्ये बऱ्याच टुर्नामेंट का आयकॉन म्हणून घेतलो जाता तो सँडी गोंडेकर स्ट्राइकिंग एंडला सज्ज। षटकार चौकारांचो बादशाह यावे मॅमफॉर्म खानोली एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या दिशेने। संघाची धाव संख्या 7 धावा धावफलकावर। दुसरा षटक प्रगतीपथावर, सँडी गोंडेकर सज्ज। या दरम्यान तो फुलटाच प्रकारचा चेंडू, सुंदर फटको, क्षेत्ररक्षक मेगा स्क्रीनवर दिसून येलो। एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावर। संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या 8 धावा धावफलकावरती। खेळ बाकी असतात एका चेंडूचो, दुसऱ्या षटकातील सांगता करणारो चेंडू, एका चेंडूचो खेळ बाकी। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, सूर्या गोलंदाजी मार्गवर। या दरम्यान उचलू मारण्याचो तो प्रयत्न, पंचांचो इशारा होईल। निर्धाव चेंडूचो, चेंडू होलो पोलांडो आणि चेंडू होलो कुवांडो। निर्धाव चेंडूची गणना ही मैदानाच्या दिशेने झाली। खेळ समाप्त झालो 2 षटकांचो। संघाची धाव संख्या धावफलकावर 8 धावा, अजूनही 12 चेंडूंचो खेळ बाकी। या ठिकाणी मैदान परिसरात आगमन होतंय ओमकार मसाले यांचे सर्व मालक आदरणीय गौरीश कामत यांचं मी यांना विनंती करतो की कृपया या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे। आपल्या या ठिकाणी या स्पर्धेचं अभिचित्त साधून आम्ही रॉयल किंग सावंतवाडी ग्रुपच्या वतीने आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय। विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी स्वागताचा गुलाब पुष्प आमच्या या ठिकाणी आयोजक कमिटीच्या सदस्यांच्या वतीने या ठिकाणी आपण स्वीकारावा आणि आमच्या मान्यवर कक्षामध्ये बसून या सामन्याचा या ठिकाणी आपण आनंद लुटावा अशी आपल्यास या ठिकाणी विनंती करतो। साहिल गोलंदाजी मार्गवर यावेळी संदेश सज्ज, वैयक्तिक पहिला संघातर्फे तिसरा षटक घेऊन। या दरम्यानचो सुंदर फटको, मिनी हेलिकॉप्टरचो फटको, दोन्ही फलंदाज एक धाव हे सहजरित्या पूर्ण करतात आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती 9 धावा। एका चेंडूचो खेळ झालो समाप्त। पहिल्या चेंडू दरम्यान एक मिनी हेलिकॉप्टरच्या
फटक्या दरम्यान एक धाव ही पूर्ण केली गेली. 9 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकिंग एंडला रॉबिन सज्ज सामना करण्यासाठी. यावेळी उचलून मारण्याचा प्रयत्न. टॉपेज लागून चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन विसावलो. संघाची धाव संख्या 10-10. 10 धावा धाव फलकावर. खेळ समाप्त झालो तो 2 चेंडूंचो. तिसरा षटक ह्या प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू. 4 चेंडूंचो खेळ बाकी. या दरम्यान सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. क्षेत्ररक्षक मेगा स्क्रीनवर दिसून येलो. एक धाव पुन्हा एकदा सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या 21 डबल गेम. खास करून काय 21 डबल गेम सांगूची गरज नाही. हा जे लायतच लायलेली काय ज्यांचा निकाल होता काय सांगू शकलो ना. केव्हा केव्हा भला सुद्धा होता. ती 21 डबल गेम. 11 धावा धाव फलकावरती. या दरम्यान तो सुंदर फटको. उडालेलो कारांजो चेंडू. पंचांचो इशारो. दोन्ही हात कपाळावरते. हावको रावकांडो कुमियो. गोलंदाजाच्या पाठीर पाठ बळवळ. एक नाकावर मुटको. संघाची धाव संख्या 17 धावा. 17 धावा धाव फलकार. या दरम्यानचो फटको फसलो गेलो. पंचांचो इशारो इलो. चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकार 18 धावा. 18 धावा धाव फलकावरती. खेळ समाप्त होता तो 5 चेंडूंचो. एका चेंडूचो खेळ बाकी. तिसऱ्या षटकातील सांगता करणारो चेंडू. एका चेंडूचो खेळ बाकी. गोलंदाज संदेश सावंत. गोलंदाजी मार्गवर सज्ज. प्रतीक स्पोर्ट माझगाव संघाकडून. या दरम्यान सुंदर फटको. सो ब्युटिफुल. सो एलिगंट. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. सँडी कुंडेकरांनी दिले कुटलेले भाव. षटकारांनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावर 24. कामत साहेबांचं मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. या ठिकाणी मी तुषार यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते स्वागताचा गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करावं. त्यांचं स्वागत करावं. आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव. त्यामुळे ज्या ज्या मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लाभते, ज्या ज्या मान्यवरांची या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी मानदेळी लाभते, त्या सर्व मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी रॉयल किंग सावंतवाडी ग्रुपच्या वतीनं या स्पर्धेचं औचित्य साधून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. सैल. संघाची धाव संख्या धाव फलकावरती 24 धावा. 24. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज यावेळी यश वैयक्तिक पहिला. संघातर्फे चौथा. इनिंगची सांगता करणारा षटक. भैरवी घालणारा षटक मैदानाच्या दिशेने. या दरम्यान तो सुंदर फटको. उडालेलो कारांजो. पंचांचो इशारो. दोन्ही हात कपाळावरते. टांगा पलटी घोडे भरार षटकार. पावळ्याचं पाणी 5 टाक. या षटकारानिशी संघाची धाव संख्या 30.
रोबिनच्या बॅट मधून पहिल्या चेंडूत पहिलीत पाठीवर वळ, पहिल्या चेंडूत पहिलोत नाकावर मुटको. संघाची धाव संख्या 30 धावा धावफलकावर. प्रतीक स्पोर्ट संघ प्रथम गोलंदाजी करताना. या दरम्यान जो सुंदर फटको बसलो. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो. तिसरा कलाम लागला. रॉबिन फलंदाज मैदानाच्या दिशेने हळूहळू पावला घालता प्रसाद नावाचा फलंदाज. संघाची धावसंख्या बघू गेलो 30-30. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. 14 षटक प्रगतीपथावर. चार चेंडूंचा खेळ बाकी असा. स्ट्राइक एंडला फलंदाज प्रसाद, नॉन स्ट्राइकिंग एंडला सँडी कुंडेकर. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज यावेळी सज्ज. यश नावाचा गोलंदाज. पहिल्या चेंडू दरम्यान रॉबिन याच्या बॅट मधून एक षटकार, एक पाठीवर वळ आणि एक नाकावर मुटको. तर दुसऱ्या चेंडू दरम्यान रॉबिन याचा कलाम लागला. तिसरा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राइक एंडला प्रसाद यावेळी सज्ज. यावेळी सुंदर फटको, जमिनीलगतचा फटको, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत, परतीची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण करून दिली. स्ट्राइकिंग एंडला फलंदाज सँडी कुंडेकर. षटकार चौकारांचो बादशाह मैदानाच्या दिशेत सँडी यावेळी सज्ज असतो स्ट्राइक एंडला. संघाची धावसंख्या बघू गेलो 31. 31 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालो. 3 चेंडूंचो 14 षटक प्रगतीपथावर. या दरम्यान चेंडू लेमनेज लागली. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड जवाईलो. नो चेंडू बघून एक मालवणी म्हण आठवली. बाबा गेले पंढरपुराक, इले तरी वडे आणि नाही इले तरी वडे. 2 अतिरिक्त धावा गावतले आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती. तिरियोचो डबल गेम 33 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तिरियोचो डबल गेम. ह्यो मैदानाच्या दिशेने प्रतीक स्पोर्ट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना मैदानाच्या दिशेने, तर प्रथम फलंदाजी करताना कोलगाव संघ हो. तर मैदानाच्या दिशेने बघू मिळता. संघाची धावसंख्या तिरियोचो डबल गेम 33 धावा. खेळ समाप्त. 3 चेंडूंचो. या दरम्यान फटको बसलो. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने संदेश ठाकूरच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो, पण फ्रीची संधी फोर धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्गवर यश. सकाळच्या 17 दरम्यान सुंदर गोलंदाजी, पण आता काहीतरी भिरकाटलेली गोलंदाजी. या दरम्यान सुंदर चेंडू ब्लॉक होल मधलो चेंडू हलक्या ताण घेऊन काढता सँडी कुंडेकर. बऱ्याच टुर्नामेंटी का अक्षरशः आग खाऊन निघे वकणारी फलंदाजी करता. गोलंदाजांच्या पाठीन पाड बळबळ काढता, पण आताच्या या स्पर्धेदरम्यान काहीतरी नाजूक अवस्थेत ती ही सँडी कुंडेकर याची बहु बेता. अंतिम चेंडू, एका चेंडूचो खेळ बाकी असा. या दरम्यान सुंदर फटको, जमिनीलगतचो फटको, क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचो प्रयत्न. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड रनआउटचो गाव फिरा निलो आणि
पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ नसेल याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे. मैदान की ओर चलता हुआ मुकाबला इस प्रतियोगिता का दूसरा दिन, दूसरे दिन के साथ ही गेंदबाजी की मोर्चा पर दिखेंगे वहां पर प्रतीक जोगी और जो कि 36 रनों का पीछा करना होगा. देखते हैं 24 गेंदे 36 रन किसके साथ ये मुकाबला झुकेगा. स्ट्राइक के ऊपर दिखेंगे वहां पर बैटिंग मार के ऊपर दिखेंगे सागर. नो स्ट्राइक के ऊपर जो कि सूर्या. मैच को तो शुरुआत पावर प्ले का ओवर जो कि दिखता हुआ प्रतीक के द्वारा. वहां पर अच्छा शो खेलने की पारी. वहां पर डॉट गेंद बिंदी गेंद के साथ ही जो कि टॉस का बॉस होटो नाडीम दिखते हुए नजर आएंगे. बड़ा स्ट्रोक वहां पर खेलने की वारंवारता कोशिश पर वहां पर प्रतीक के एक शानदार गेंदबाजी दिखते हुए नजर आएगी. वहां पर 2 गेंदे डॉट निकलते हुए सफलतापूर्वक गेंदबाजी वहां पर दिखेंगे. फिर से एक बार वारंवार इतना अच्छी बल्लेबाजी दिखते हुए नजर आएगी क्या आने वाले समय तौर पर. और गेंदबाजी की मोर्चे पर दिखेंगे जो कि प्रतीक एक 3 गेंदे डॉट निकलने के लिए सफलतापूर्वक दिखते हुए. बड़ा स्ट्रोक वहां पर कैच का मौका. फिर से एक बार जो कि 3 गेंदे डॉट निकालने के साथ ही एक विकेट जो कि खाते में जुड़ता हुआ. विकेट नंबर 1. अब बजाओ डीजे मैन डीजे. नया बल्लेबाज जो कि मधुर मैदान के ओर चलते हुआ दिखेगा. एक विकेट के नुकसान के साथ अभी तक कोई खाता नहीं खुल चुका है. पहला ओवर जो कि 4 गेंदों का हो गया है खेल समाप्त. आखिरी 2 गेंदे, 2 गेंदों में क्या होगा. आने वाली 2 गेंदे बैट के ऊपर मधुर दिखाई देंगे. जल्दी जल्दी मैच खेलो अंपायर. अच्छा स्ट्रोक वहां पर फिर से एक बार लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर फील्डर जो कि पहुंचता तब तक गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 चौका निकालता हुआ 4 रन के श्री गणेशा जो कि दिखेंगे वहां पर गेंदबाजी के मोर्चे का प्रतीक. अच्छा स्ट्रोक वहां पर निश्चित रूप से फील्डर होगा तैनात जो कि फील्डर गेंद के साथ पहुंचता तब तक गेंद जो कि 4 रनों के लिए ट्रैवल करते हुए 4 रनों के कवर के ऊपर से 4 रन डीजे.
बैटिंग मार के ऊपर सूर्या वहां पर दिखेंगे। वहां पर अच्छा शॉट, क्या नीचे हवाई फायर, कैच कम होगा, वहां पर उठाया, देखते देखते सूर्या को लौटना पड़ा पवेलियन के ओर। बैट्समैन ने कृपया प्रतीक स्पोर्ट संघ अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे। बैटिंग के ऊपर दिखेंगे वहां पर निश्चित रूप से गौतम सालगावकर वहां पर दिखेंगे। सूर्या वहां पर विकेट के नुकसान के साथ ही मैन फ्रॉम गोवा आइकॉन के रूप से खेलते हुए नजर आ रहे थे। फुल टॉस गेंद वहां पर प्रहार किया, फील्डर तैनात, 1 रन पूरा, 1 रन के साथ ही तेजी के साथ स्कोर गार्ड के ऊपर रन दिखेंगे सिर्फ 9। दूसरा ओवर जो कि स्कोर गार्ड के ऊपर खर्च किया है, 2 विकेट्स और रन जी के दिखेंगे 9। अच्छा शॉट वहां पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री लगा था, गेंद सीधा फील्डर को जगमा देंगे हवा के साथ बातें करते वक्त। वहां पर थोड़ा सा संपूर्ण गेंदबाजी करनी होगी, थोड़ी सी कीपर के साथ वाइड गेंद, टोटल मिलेंगे 2 रन जो कि खाते में जुड़ते हुए अतिरिक्त 2 रन से जो कि स्कोर गार्ड के ऊपर विल्सन फिगर 11 रन दिखेंगे। क्या होगा, 11 रन का मुकाबला है अभी तक। कवर लगा फील्डर वहां पर थ्रो किया, तब तक 1 रन पूरा, तेजी के साथ ही स्कोर गार्ड के ऊपर रन दिखेंगे अभी तक जो कि 16 रन। अच्छा शॉट वहां पर पुल किया, कैच का मौका, गेंद, अच्छा फील्डिंग वहां पर प्रदर्शन देखते हुए नजर आएगा कोलकाता टीम के द्वारा से वहां पर जो कि भरत 2 रन के साथ ही फिर से एक बार स्कोर गार्ड में बदलाव, स्कोर गार्ड के ऊपर दिखेंगे 18 रन जो कि 18 रन। ओमकार कुठे असतील त्यांनी कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। शामी कुठे असतील त्यांनी कमेंट बॉक्स यायचा आहे। शामी अरे परेश भाई अंपायर जो रिव्ह्यू आहे ना तो फक्त नो बॉल म्हणजे हाईटचा आणि हेलो कृपया सामने चालू करायचं है, जल्दी मैच। अभी तक बहुत मैच मुकाबले बाकी है इस प्रतियोगिता के, थोड़ा सा दोनों टीम सक्रिय की है।
अच्छा शॉट वहां पर जो कि ओवर जो कि खत्म होते हुए 2 ओवर के नुकसान के साथ ही 17 रन दिखेंगे वहां पर। 17 पे खतरा, किसको होगा खतरा? आने वाला समय जीतने के लिए चाहिए 12 गेंदे और जीतने के लिए 12 गेंदे 19 रनों का जरूरत। 12 गेंदे 19 रन। माफ कीजिए, अभी तक जीतने के लिए जरूरत होंगी 18। वहां पर गेंद सीधा ट्रैवल करेगी। देखते देखते 6 रनों के लिए नो बॉल, फ्री हिट, सुपर हिट, मामला फिट। देखते हैं क्या होगा। स्कोर कार्ड के ऊपर रन दिखेंगे। हो साथ धर ले। कैच का मुकाबला फ्रेट का चांस होगा वहां पर। नौ गेंदे 9 रनों की जरूरत। स्कोर कार्ड के ऊपर 27 रन दिखेंगे। अच्छा शॉट वहां पर जो कि रन ट्रैवल करता हुआ। देखते देखते 2 रनों की जरूरत। माफ करो, 9 गेंदे में 7 रनों की जरूरत होगी। 9 गेंदे 7 रन। अच्छा शॉट वहां पर देखते देखते गेंद सीधा 1 रनों के लिए। 1 रन के साथ ही स्कोर कार्ड के ऊपर रन दिखेंगे 30 रन। जीतने के लिए 6 रनों की जरूरत होगी। आठ गेंदे 6 रन। किसके साथ ये मैच दिखेगा? कोलकाता के द्वारा से बढ़िया शॉट, वहां पर एक शानदार कैच वहां पर देखते हुए नजर आएगा। बड़ा बल्लेबाज जो कि डग आउट का शिकार। बैक टू द पवेलियन डीजे। बैट्समैन ने बल्लेबाजी की मोर्चे पर संदेश ठाकुर वहां पर दिखेंगे। जरूरत होगी अभी तक
7 गेंदे 6 रन, 7 गेंदे 6 रन। कौन जीतेगा? आने वाला समय जो तय करेगा। 7 गेंदों का खेल बाकी है। लेफ्ट हैंडेड बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर देखते हुए नजर आएगा। अच्छा शॉट खेलने की जरूरत वहां पर, क्योंकि चित्र बदलता हुआ मैच का स्कोर कार्ड के ऊपर अभी दिखेंगे। सिर्फ गेंदे है 6 रन चाहिए, 6 गेंदों का मुकाबला और 6 रन जो कि जीतने के लिए कौन आएगा गेंदबाजी के मोर्चे पर। तब तक चलते हैं डीजे के और बजाओ डीजे। होगी स्ट्राइक के ऊपर दिखेंगे। मधुर वहां पर वाइट की मांग, वहां पर 1 रन जो कि खाते में जुड़ता हुआ। 6 गेंदे 5 रनों की जरूरत वहां पर दिखेंगी। स्ट्राइक के ऊपर मधुर, फिर से एक बार वाइट गेंद, वारंवारता थोड़ी सी समीकरण जो कि बदलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर। 6 गेंद में 4 रन। अच्छा शॉट वहां पर, गेंद बाउंड्री लाइन के नजदीक, गेंद पर फील्डर जब तक पहुंचता तब तक गेंद जो कि 4 रनों के लिए ड्राइवर। इस मुकाबला जो कि जीतती